कसं काय मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात एस टी श्रेयस ब्लॉग्स या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आता सध्या आलेलो आहो हर्सुल येथे. तुम्ही या साईडला बघू शकता, इथे हर्सुलचा बोर्ड आहे. काही अशा प्रकारे आपण या ठिकाणी पुलाचं काम बघायला आलेलो आहो. जे की तुम्ही बघू शकता, खूप मोठा असा या ठिकाणी पूल राहणार आहे. इथे 400 ते 500 मीटर अंतरावर मित्रांनो तीन तीन पुलाचे या ठिकाणी काम चालू आहे. ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आपण या दिग्रस पट्ट्यातनी आपण या ठिकाणी पहिल्यांदा शूट करतो आहे. या ठिकाणी मला बऱ्याच जणांची कमेंट सुद्धा आली होती, जे की हर्सुलचा व्हिडिओ टाका, हर्सुलचा व्हिडिओ टाका, असे 2-3 कमेंट आल्या होत्या. त्याच्याच डिमांडवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते हर्सुलचा आपण या ठिकाणी पुलाचं काम दाखवणार आहे. जे की मी आता आलेलो आहो सध्या. तुम्ही जर का चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. तुम्हाला येथील जे की तिन्ही पुलाचं काम आहे, मी आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि अशा काहीसा या ठिकाणी पूल आहे. हा 361 नंबरचा हायवे आहे. हे साईड इकडं दिग्रस जाते आणि या साईडला इकडं दारवा जाते. आणि इथं फाटा आहे, जे की इथं बोर्ड दिसत असेल तुम्हाला. इकडं हर्सुल जाते. असं काहीसं या ठिकाणी काम चालू आहे. तुम्हाला खालतून पण दाखवतो आणि वरतून पण आपण जाणारच आहोत वरतं पण. तिथं पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. तर चला मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर या ठिकाणी बघू शकता, काही अशा प्रकारे या ठिकाणी पूल आहे मोठा. जे की तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मागच्या बारीनं इथं काहीच नव्हतं आणि आपल्याला या ठिकाणी पूल दिसतो आहे. काही अशा प्रकारे या ठिकाणी पूल आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, साईडला कटाळे सुद्धा लावलेले आहे. आणि खालचं या ठिकाणी ऑलमोस्ट या ठिकाणी काम कंप्लीट झालेलं आहे, कारण की स्लॅब वगैरे पण पडला आहे याच्यावर. मी तुम्हाला वरतं जाऊन दाखवणारच आहे. तर चला मग जराही वेळ न घालवता आपण वरच्या साईडला जाऊया. आणि या साईडला तुम्ही बघू शकता, या ठिकाणी जेनसेटसुद्धा आहे आणि पाण्याची टाकीसुद्धा आहे, जे की वरतं वेल्डिंगचं वगैरे काम चालते इथे. त्या ठिकाणी मित्रांनो लाईन वगैरेची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. काही अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, मोठं असं या ठिकाणी हे साईडचं लेअर पण लावलेली आहे. आणि हे तुम्ही मुरमाचा ढीग बघू शकताय, असं काहीसं या ठिकाणी आहे. आणि नंतर या ठिकाणी गोट्याची लेअरसुद्धा येणार आहे, जी की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतो की पुलाच्या खाली या ठिकाणी अशी लेअर लावण्यात येते. आणि या साईडला एक पूल आहे आणि त्या साईडला सुद्धा आहे. आपण पहिल्यांदा या साईडला जाणार आहोत, तिथचं तुम्हाला पुलाचं दाखवतो काम कसं आहे काय आहे. तर चला मग जराही वेळ न घालवता आपण त्या साईडला जाऊया. असा काहीसा खालतून पूल आहे, तुम्ही बघू शकताय. मोठा असा या ठिकाणी पूल राहणार आहे. आणि वरतं जाण्यासाठी इथं शिडीसुद्धा आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अशा प्रकारे काहीसे वर्कर लोक या ठिकाणी वरतं जायचे. आणि या साईडला तुम्ही बघत असाल, हे जे की पिल्लर या ठिकाणी उभे करण्यात आलेले आहे. इथे लाईनचा खंबा वगैरे या ठिकाणी राहणार आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी इथे आणि या साईडला दोन्ही साईडला या ठिकाणी पिल्लर उभे करण्यात आलेले आहे. आणि असं काहीसं या ठिकाणी पूल हे वरतं जाण्यासाठी, जे की यांच्या ट्रक वगैरे राहते इथून जाते वरतं. आणि या साईडला सुद्धा रस्ता आहे, आपण या साईडला पहिल्यांदा जाऊया. आणि असं काहीसं या ठिकाणी काम आहे, तुम्ही बघू शकताय. इथं ढीग मुरमाचा ढीग वगैरे आलेला आहे आणि आता आपण त्या साईडला दाखवणार आहे. आणि इथून रस्ता दिसत असेल तुम्हाला. आपण आता वरतं जाऊया. वरचं पण तुम्हाला या ठिकाणी कन्स्ट्रक्शन्स दाखवतो कुठपर्यंत काम आलं. तर फायनली बघू शकता मित्रांनो, आपण या ठिकाणी वरतं आलेलो आहोत. या ठिकाणी बघू शकता, हे बिल्डिंगची मशीन आहे. काहीशी अशा प्रकारे या ठिकाणी काम झालेलं आहे. या साईडला तुम्ही बघू शकता तरप्पे सुद्धा आहे, जे की साईडला लावायचं काम चालते. आणि इथं असं काहीसं या ठिकाणी आहे. या साईडला कटाळे सुद्धा लावलेले आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. असं काहीसं या ठिकाणी काम आहे. आणि इथं स्लॅब सुद्धा पडलेला आहे. हे तुम्ही पाईप बघू शकता या ठिकाणी. इथं खूप जास्त या ठिकाणी हवा आहे, त्याच्यामुळे आवाज कटत असेल. असं काहीसं इथलं काम आहे. आणि या ठिकाणी बघू शकता, लाईनच्या खांब्यासाठी काहीसं असं या ठिकाणी बनवलेलं आहे.
आता तुम्हाला त्या साईडला जाऊन दाखवतो. आणि तुम्ही समोर बघू शकता या ठिकाणी JCB मशीन सुद्धा आहे, जे की क्रेनवाली आहे. आणि असं काहीसं इथलं काम आहे. या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे या ठिकाणी काम आहे. आणि या साईडला इथं शीट सुद्धा आलेली आहे, जे की वेल्डिंग करायचं काम असू शकते. कारण की या ठिकाणी आपल्याला दिसतंय गॅस वेल्डिंगचं साहित्य आहे. आणि इथं सगळंच या ठिकाणी काम झालेलं आहे. असं काहीच या ठिकाणी काम आहे. आपल्याला त्या ठिकाणी पत्रा वगैरे दिसलेला आहे, जे की या ठिकाणी लावण्यात येते. हे तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे या ठिकाणी लावण्यात येते. असं काहीसं काम या ठिकाणी आपल्याला होताना दिसतंय. चला आपण आता त्या साईडला जाऊया, तिथं पण तुम्हाला दाखवतो कुठं वगैरे काम आलं, कसं आलं. तर चला मग जराही वेळ न घालवता आपण त्या ठिकाणी जाऊया. तर फायनली मित्रांनो आपण या construction या ठिकाणी बघितलेलं आहे. जे की आता आपण आलेलो आहोत या साईडला. इथं खूप जास्त हवा आहे मित्रांनो. खालतं तुम्ही बघत आहे हे झाडाचा पान सुद्धा नाही हलत आहे. आपण आता 80 ते 100 फूट या ठिकाणी उंच आहे. आणि या साईडला जेनसेट सुद्धा आहे आणि पाण्याची टाकी सुद्धा आहे, जे की या ठिकाणी पुलाला पाणी देण्यासाठी आहे. आणि हे मंदातनी जे की लाईनचे खंबे राहणार आहे, पिल्लर्स या ठिकाणी आहे. आणि असं काहीसं या ठिकाणी ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे. आणि स्लॅबसुद्धा या ठिकाणी पडलेला आहे. आणि साईडचे कटाळंसुद्धा या ठिकाणी लावलेले आहे, जे की शिमटीनं राहते. असं काहीसं इथलं पण काम भारी झालेलं आहे. आणि या ठिकाणी 3 पिल्लर आहे. आणि त्या साईडला तुम्ही बघत असाल, या साईडला इथे नाली वगैरे खचली असेल. या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात हवा आहे. आणि या साईडला तुम्ही नाली बघत आहात, इथं पण गोट्याची लेअर सुद्धा लागणार आहे. या ठिकाणी खूपच जास्त मित्रांनो या ठिकाणी हवा आहे. आणि या साईडला सुद्धा मित्रांनो मोठमोठे या ठिकाणी मुरमाचे ढीग सुद्धा आलेले आहे, काहीशा अशा प्रकारे. आणि या साईडला तुम्ही बघत आहात या ठिकाणी इथं लावलेलं आहे, जे की आपण त्या साईडला बघितलं तिथं पण या ठिकाणी कटाळं लागलेलं आहे. आणि या साईडनं लोखंडी लागणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे काहीसं राहणार आहे. इथं पण सुद्धा लवकरच काम होईल, कारण की पुलाचं काम या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे, जे की इथलं काम होईल लवकरच. आणि त्या साईडला सुद्धा या ठिकाणी भिंत बांधलेली आहे, तिथं पण अशी गोट्याची लेअर येणार आहे वरपर्यंत. आणि या साईडला सुद्धा केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी असं काम चालू आहे या ठिकाणी. आणि असं काहीसं या ठिकाणी काम आलेलं आहे. आणि तुम्ही खालतून बघू शकता मित्रांनो, काहीसा असा या ठिकाणी पूल आहे. आणि समोर रामनगर रेल्वे स्टेशन राहणार आहे इकडं, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि इकडं गांधीनगरचं रेल्वे स्टेशन राहणार आहे, ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. मित्रांनो तिसरा पूल या ठिकाणी असणार आहे, जे की अरुणावती नदी आहे त्याच्यावर राहणार आहे. ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग, जय श्रीराम.